आईविना संसार सारा. आज एका बावलीला आपली आई मानणाऱ्या जपानच्या पंची ही गोष्ट बघून तुम्हीही भावूक व्हाल. पंचकथेचा इतिहास हा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायीचा प्रवास आहे. चला त्याच्या जीवनातील मुख्य घटनांच्या क्रमवाराचा आढावा घेऊया. सुरुवातीला पंचचा जन्म जो झाला तो 26 जुलै 2025 रोजी जपानच्या चिबा प्रांतातील इचिकावा सिटी झूमध्ये झाला. जन्माच्या वेळी त्याचे वजन फक्त 500 ग्रॅम होते. दुर्दैवाने त्याच्या आईने जी पहिल्यांदा आई झाली होती तिला जन्मानंतर लगेच नाकारले, कारण की उष्ण लहरीदरम्यान कठीण प्रसूती असू शकते असे झूच्या कर्मचाऱ्यांचे मत होते. त्यानंतर 24 वर्षीय कोसुके शिकानो आणि 34 वर्षीय शुंपेई मियाकोशी यांनी त्याला हाताने वाढवलं, दूध पाजलं, देखभाल केली, इतर बंदरांचा गंध, आवाज आणि दृश्यांशी परिचित करून दिले. अशी काळजी घेण्यात आली. त्याला सांत्वनासाठी पंचला एक शारीरिक विकासासाठी एक ऑर्गोंटान खेळण्याची बावली देण्यात आली. ही बावली त्याने आईसारखी मानली आणि नेहमी सोबत ठेवली. तिला ओढणं, सोबत झोपणं अशी दृश्य भावूक करणारी आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेत. लाखो लोकांनी हे पाहिलं आणि पंचला स्टार बनवलं. सध्याची स्थिती बघितली तर ह्या पंचला हळूहळू गटात समाविष्ट करण्यात येत आहेत. इतर बंदरांसमोर तो खेळतोय, ग्रूमिंग करतोय, ऑनसिंग करतोय. ऑनसिंग नावाच्या प्रौढ बंदराशी मैत्री केली आहे. तो बावलीवर कमी अवलंबून आणि वास्तविक मित्र बनवत आहेत. ही प्रगती पाहून जगभरातील लोक आनंदी होत आहेत. पंचची कहाणी खूप प्रेम, सहनशीलता आणि नव्या सुरुवातीची कहाणी आहे. या कहाणी अजून चालूच आहे. येणाऱ्या काळात पंचला जास्तीत जास्त मित्र भेटो, त्याचं चांगलं हो अशी अपेक्षा सर्व नेटकरी आणि सर्व जगभरातील लोक करत आहेत.